आपल्याला आवश्यक तेवढी अवजारं आहेत त्या ठिकाणी आपण अनुदानावर ठेवलेली आहेत. तुम्हाला काही गरज पडली तर त्या ठिकाणी आदरण मंडळ कृषी अधिकारी आहेत, त्यानंतर कृषी पर्यवेक्षक आहेत, आमच्या कृषी सहाय्यक त्या ठिकाणी कार्यरत आहेत. त्या ठिकाणी तुम्ही विचारा तुम्हाला काय असं आहे. आणि त्याच्यामध्ये कागदही खूप फारशी अशी किचकट नाही आहे. त्यामुळे तुम्हाला आणि त्यातलं पुढे जायचं की आता फक्त आम्ही हे 20-21चा निधी आहे, आता सुरू आहे फायनान्शियल इयर 21-22, म्हणजे अजूनही आपल्याकडे भरपूर पैसे आहेत. तर तुम्ही मॅक्सिमम हा मेळावा ठेवायचा, कारण की ही स्कीम तुमच्यापर्यंत तुमचे कोण नातेवाईक असेल, कोण चुलता असेल, चुलत भाऊ असेल, काकू असेल, त्यांना या सगळ्यांनी ही योजना सांगायच्यामध्ये बाकी इन्कम म्हणजे उत्पादनाचं काही लिमिट नाही, होल्डिंग म्हणजे किती तुमचे हे पाहिजे त्याचंही लिमिट नाही. त्यामुळे हा आमचा उपक्रम आहे की तुम्ही जास्तीत जास्त या कृषी अभियांत्रिकरणामध्ये त्या ठिकाणी यावं आणि जास्तीत जास्त सहभाग त्या ठिकाणी आपला नोंदवावा. आणि ही जी तुम्ही आता जी शपथ घेतलेली आहे शेती व्यवसाय, तसं शेती व्यवसाय हा तसा किचकट आहे, म्हणजे त्याला स्वतःची त्याच्यामध्ये क्रयशक्ती त्याच्यामध्ये आपली स्वतःची पाहिजे. पण आपल्या या सामाजिक मध्ये शेतकऱ्यांची मोठी भूमिका आहे. त्याच्या अनुषंगाने कृषी विभाग तुमच्या बरोबर आहे. तर तुम्ही याच्यामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना या ठिकाणी मी आव्हान देतो की या आमच्या कृषी अभियांत्रिकी जे महाडीपी पोर्टल आहे त्याच्यामध्ये लोकांनी सहभाग करावा. त्याच्यात आम्ही दर 15 दिवसानंतर पुन्हा लॉटरी काढत असतो, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कंटिन्युअस वर्षभर ॲप्लिकेशन करू शकता. तुम्ही जास्तीत जास्त याच्या ठिकाणी फायदा घ्यावा. तसंच तुम्हाला MREGS मधलं जे सेंद्रिय शेतीच्या संदर्भात जे सांगितलंय त्या ठिकाणी तुमचा सहभाग असावा अशी मी या ठिकाणी आवाहन करतो. आबासाहेब साहेब मला सहकार्य करतील. सरपंच साहेब आपण त्या ठिकाणी सहकार्य करा की MREGS मध्ये जास्तीत जास्त लोकांचा त्या ठिकाणी सहभाग नोंदवावा आणि ही आमची स्कीम शेवटपर्यंत शेतकऱ्यापर्यंत जावं अशी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि आमच्याकडनं जास्तीत जास्त तुम्ही अनुदान घ्यावं असं या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब, आपण अतिशय यथोचित मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं. धन्यवाद. यानंतर जे लाभार्थी या ठिकाणी सुनील जाधव यांना मी विनंती करतो की आपण जो ट्रॅक्टर घेतलेला आहे तर आपलं थोडक्यात मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सुनील जाधव. गोबरचा ट्रॅक्टर घेतलेला आहे त्यांनी या ठिकाणी आणलेला आहे, तर त्यांच्याकडून मनोगत आपण व्यक्त करावं. हॅलो, ज्यावेळेस मुलांनी पाहिलं मोबाईलवर त्यावेळेस मी म्हटलं की ट्रॅक्टरचं हे आहे, मी ते त्यांनी ॲप्लिकेशन केलं. मी स्वतः काय केलं मला माहिती नाही. मग त्यांनी ते केलं आणि सरांना फोन केला तर मग असं असं करून घ्या म्हणून ते होतं. त्याच्यानंतर आलं त्या सगळ्या प्रोसिजर केल्या साहेबांनी सांगितलं. कारण 7-12 अटल आणि बँकेच्या कागदाची झेरॉक्स, IFSC कोड वगैरे, आधार कार्ड हे सगळं दिलं जातं, म्हणजे अपलोड करून काही नाही. त्यानंतर नातू फकीरा मोडक यांनी पॉवर विडर घेतलेला आहे, तर त्यांनी आपलं मार्गदर्शन गावातील शेतकरी बंधू तसं पाहिलं तर या महाविद्यालयासाठी कागदपत्रासाठी काही अडचण नाही. 7-12 आधार कार्ड, बँक पासबुक आणि कोटेशन हे सगळं. आणि तसं पाहिलं आपल्याकडे तरी लहान मुलापासून मोबाईल वापरतात, सगळं घरातच केलं होतं, काय घरची गरज नाही. दुसरी गोष्ट शेती अधिकारी हे सगळे स्टॉप आपल्याला चांगले आहे आणि मोलाचं सहकार्य करतात. आणि हे जर आपण घेतलं, आता माझ्याकडे पॉवर मीटर आहे, एक आळ्या चाळायचं म्हणलं तर 50 रुपये खर्च येतो आणि 400 आळी चाळायला मला फक्त 5 लिटर डिझेल लागते.
400 आळ्याचा खर्च 20,000 रुपये आणि डिझेलचा खर्च फक्त साधारण 450 रुपये. आणि ट्रॅक्टरसाठी एक दोन तास गेले की उभी आली पाहिजे होती ट्रॅक्टरनी. ट्रॅक्टर शेतकरी आहेच म्हणायला लागत असेल 5 लिटर 6 लिटर डिझेल जास्तीत जास्त लागत लिटर. परत दुसरी गोष्ट रोपासाठी आपण अर्ज करतोय. ज्यांना माहिती नाही त्यांनी त्याचं खर्च लाभ घ्यायला पाहिजे. रोपं स्वस्त मिळेल. आपण जर रोपं घेतली तर आपल्याला 50% अनुदान मिळते. परत इंजिन लागतं, मोटर, हे सगळं आपल्याला महाडीबीटीवर मिळते. ठिबक सिंचन मी आता बिड्याकडून ठिबक सिंचन केलं तर आहे ना. मला वाटतं गौरव इंजिन आहेत त्यांनी मला मोठं मोलाचं सहकार्य केलं. इथून माझी मोठं 10,000 फुटावं 10,500 फुटावं तिथून मी इथं पाहुण्याकडे स्प्रिंकलर तसं पाहतो दुसऱ्या स्प्रिंकलरपेक्षा जैन स्प्रिंकलर सर्वोत्तम. आणि तिथून पाहुण्याकडे सरकारी इथं दिसते. दुसरी गोष्ट बागासाठी जवळजवळ 600 झाडं मी तिथून मोटर चालू केली जायची. 600 झाडं एका वेळेला स्प्रिंकलर दिसतात. मला वाटतं साधारण पाहिजे वाढते साधारण त्यांचे सायकल आले होते. पण हिरे मॅडम जाधव मॅडम तर स्प्रिंकलरला सुद्धा चांगला हे कारण स्प्रिंकलरमुळं गाड्यांचं मजुरी वाचते. तर मला म्हणतात आम्हाला शिकवलं फिरतो पण मी मोटर चालू करून सगळं काय कार्यक्रम आले. हां फळबाग योजना आहे ना सगळ्यात करून सीताफळ साहेबांनी माझ्याकडे काय भेटतं शिकवलं सगळ्याला शेणखत असते आपल्याला. तर सर्व शेतकऱ्यांनी आहे ना महाडीबीटीवर आता पण चालू आहे. सगळे स्टाफ आपल्यासाठी फार मदत करतील. एवढं बोलून मी माझ्या वैशिष्ट्य समजून मनोहर शेवाळे गांडूळ खताचा प्रकल्प उभारलेला आहे. तर त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सविस्तर सांगावं. महाराष्ट्र शासन कृषी विभाग महात्मा गांधीच्या रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत हिरवे मॅडम जाधव मॅडम वाळुंजकर सरांनी माहिती दिली. त्या अंतर्गत आपण गांडूळ खत आणि नाडे प्रकल्प केलेला आहे आपल्या शेतात. तर आपल्याला रासायनिक पिशवी आता 2,000च्या आसपास जाते गांडूळ खतांनी आणि कमी प्रमाणात. आणि आपल्या घरी गाय म्हशी असतातच प्रत्येकाच्या त्याच्या मार्फत गांडूळ खत भरपूर प्रमाणात मिळतं. साधारणतः एका गांडूळ खतामार्फत आपल्याला 1 लाखाचं सरांच्या हिशोबातून 25 टन आवरेज मिळते साधारणतः. आणि अनुदान हे सर्वांनी घ्या. भरपूर आहे, स्प्रिंकलर आहे, ड्रिप आहे, सर्व अनुदान मिळते शासनाकडून. फक्त लाभ घेत नाही शेतकरी सगळे. महाराष्ट्र शासन कृषी विभाग महाडीबीटी पोर्टलवरील कृषी यांत्रिकीकरण कार्यक्रम सन 2021-22 तालुकास्तरीय मेळावा शेतकरी उत्पादक व अधिकृत विक्रेते यांचा समन्वय साधणे आणि कृषी अवजारे प्रदर्शन या ठिकाणी आज हा कार्यक्रम संपन्न होत असताना काल संध्याकाळी या कार्यक्रमाची माहिती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्रनाथ गायकवाड यांना पंचायत समिती स्तरावरून मिळाली. आणि अल्पावधीच्या कालावधीमध्ये संपूर्ण वडकीगाव आणि परिसर आणि गायकवाडी या भागातील उपस्थित असलेले हे शेतकरी तसे पाहता कमी कालावधीमध्ये संख्या बऱ्यापैकी आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित व्यासपीठ तालुका स्तरावरील सर्व अधिकारी त्याचप्रमाणे वडकीगावचे प्रथम नागरिक माननीय अरुणदादा गायकवाड, ग्रामविकास अधिकारी मिसळ साहेब
आपल्या वडकी ग्रामपंचायतचे सर्वच कार्यक्षम विद्यमान सदस्य, शेतकरी, वडीलधारी मंडळी, सहकारी बांधव, खरं तर संपूर्ण जगाला जो पोचतो तो शेतकरी. आणि पारंपरिक शेती करीत असताना आता पूर्वापार पद्धतीची शेती करणं अतिशय जिकिरीचं झालेलं आहे. आणि त्याला आधुनिकतेची जोड दिली तर नक्कीच शेतकरी वर्ग हा आपल्या कुटुंबाची उपजीविका चांगल्या प्रकारे हाताळू शकतो. त्याबाबतच आज तालुका स्तरावरील ह्या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. खरं तर खंडक साहेबांच्या अगोदर ज्यांनी मनोगत केलं त्यांनी गटस्तरीय शेतकऱ्यांची भूमिका त्यांनी त्या ठिकाणी मांडली होती. शेतकरी ते ग्राहक असा उपक्रम 1999 मध्ये दिवाळीच्या कालावधीमध्ये तत्कालीन आमच्या वडकी गावचे विद्यमान सदस्य तर नंतरचे आदर्श उपसरपंच स्वर्गीय रामदासजी गायकवाड यांनी गायकवाडवाडीमध्ये ती संकल्पना फक्त समोर मांडली नाही तर पूर्णपणे अंमलात आणली होती. मी स्वतः आणि वाडीतील बऱ्याचशा शेतकरी वर्गांनी आपापल्या शेतातील 1 एकर, अर्धा एकर, 1.5 एकर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या त्या ठिकाणी केल्या होत्या. मला चांगल्या प्रकारे आठवतंय 9 मार्च 2000 या कालावधीपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे ते संकल्प, तो कार्यक्रम या आमच्या गायकवाडीमध्ये चांगल्या प्रकारे झाला. परंतु नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं बाजाराचं मूल्यमापन, ज्या पिकाला बाजार जास्त मिळाला तो माल परस्पर आम्हीच मार्केटमध्ये विकला आणि ज्याला बाजारभाव कमी होता तो आम्ही त्या कंपनीला देत होतो. नाईलाजास्तव त्या कंपनीने देखील तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी बंद पाडला. खरं तर हे आमचं दुर्दैव. पुढील जे काही आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे, MREGच्या माध्यमातून ग्रामपंचायत स्तरावरून रोजंदारीच्या बाबतची जी कार्यवाही आहे ती संपूर्णपणे आमचे सहकारी अशोक गायकवाड हे त्या ठिकाणी प्रयत्नशीलपणे कार्यरत आहेत. 2 हेक्टर म्हणजे 5 एकराच्या आतील शेतकऱ्यांना बऱ्याचशा योजनांची, जवळपास सर्वच योजनांची त्या ठिकाणी लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे. 5 एकराच्या पुढील सदर शेतकरी असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे 5 एकराच्या आतील, मग ते 1 एकर असो, 1.5 एकर असो, 2 एकर, 2.5 एकर असो, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी या योजना आहेत. काही योजना 5 एकरच्या पुढे देखील आहेत. हे खरं तर मी 3-4 वर्षापूर्वी शेततळे घेतलेलं आहे. 50,000 रुपयाचा लाभ देखील मला त्या ठिकाणी मिळालेला आहे. लिंबू, ताक लिंबू हे पीक मी स्वतः घेतलेलं आहे. राहुल कृषी विद्यापीठातून साई सरबती या जातीची कलमं आणली होती. परंतु 4.5-5 वर्ष झालं अद्याप त्या फळांना फळ लागलेलं नाही. तर मी आपल्या गावचे कृषी सहाय्यक यांच्या मार्फत आणि खंडक साहेब यांचं मार्गदर्शन मी घेऊ इच्छितो. आमच्या गावामध्ये 2 वर्षापूर्वी तालुका स्तरावरील आदर्श शेतकरी पुरस्कार आमचे चुलते हरिभक्तपारायण दशरथ लक्ष्मण गायकवाड यांना तालुक्यातील सर्वोत्तम शेतकरी हा पुरस्कार मिळालेला आहे. खरं तर शेतीशी नाळ असलेला हा भाग आहे. आत्ताच काही कालावधीपूर्वी PMRD कडून 2 दाखले मिळालेले आहेत. काही भाग रेसिडेन्शियल आहे, काही शेतीच आहे. भविष्यात जेव्हा काही प्रगती होईल ती त्यावेळेची गोष्ट. परंतु आत्ता माझा सर्व शेतकरी वडीलधारी मंडळी आणि बंधू शेतीशी एकनिष्ठ आहेत. तरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद पातळीवरून जेवढे काही सहकार्य आपणामार्फत करण्यात येईल ते आम्हा वडकी आणि गायकवाड या परिसराला आपणामार्फत मिळावी अशी मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आणि मी माझे मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद. यानंतर आपले माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय आबा सायकर यांना विनंती करतो की आपण शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करावं. आज आपल्या भागात महाडीबीटी अंतर्गत हवेली तालुक्यातील हा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यासाठी आपल्या जिल्हा परिषदेचे माजी कृषी अधिकारी व आत्ताचे आपल्या जिल्ह्याचे कृषी अधिकारी माननीय खैरनार साहेब, तालुका अधिकारी साळेसाहेब, कडलक साहेब, वाळुंजकर साहेब
हिरवे मॅडम, गर्जे मॅडम, हा कार्यक्रम हवेली तालुक्यात पहिल्यांदा आपल्या वडकी गावात आयोजित केला. त्याबद्दल माननीय सरपंच, ग्रामसेवक साहेब, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्रतात्या गायकवाड, महेश गायकवाड, उपसरपंच सुनील शेठ गायकवाड, आमच्या फुरसुंगी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य महेश हरपळे. तरी महाडीपीटी अंतर्गत हा एक चांगला आपला योजनेअंतर्गत कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी आमच्या फुरसुंगी गावातही महाडीपीटी अंतर्गत असेच कार्यक्रम आयोजित करीत जावं. सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यासाठी आता आमची ग्रामपंचायत नाही राहिलेली, तरी वडकीतून होईल का आम्हाला एमआरपीएसचं काय तरी जास्तीत जास्त लाभ मिळेल ना. म्हणजे फुरसुंगीवरती हे दोन आमची एकच गाव आहे. आणि आत्मा योजनेअंतर्गत जे छोटे छोटे शेतकरी 1 एकर कुणाची 10-15 असेल, त्याच्यात जर गट केलं तर मला वाटतं ट्रॅक्टर देता येईल. 25,000 रुपयाचं अनुदान तालुका कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून मिळतंय. तरी आता इथून पुढं जी शेती करायची आहे ती आपल्याला आधुनिक पद्धतीने करायची आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ठिबक सिंचन, तुषार सिंचन या योजना वापरून आपला शेतकरी कसा आधुनिक करता येईल ही बघायला पाहिजे. त्या गटाच्या माध्यमातून आता हे मध्यात गट होऊ शकत नाही, पण तरी आम्हाला आहे ना वैयक्तिक शेतकऱ्यांना जो पिकवीन त्याला विकायचा अधिकार जर दिला तर आम्ही जास्तीत जास्त सोसायट्यापर्यंत वैयक्तिक शेतकरी जाऊन विकू शकतोय. माल पिंपरी चिंचवड असेल, हडपसरचा भाग असेल, कोथरूडच्या भागात हे व्यापारी वर्ग जे आमच्याकडून 2 रुपयाने घेतात ते 8 रुपये करतात. तरी साहेब याच्याबद्दल द्या ना मग आम्हाला, शेतकऱ्यांना डायरेक्ट लायसन द्या विकायला. तरी असं जास्तीत जास्त आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सहकार्य करा. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपल्या वडकी गावचे प्रथम नागरिक सरपंच अरुणदादा गायकवाड यांना विनंती करतो की आपण आपलं अध्यक्षीय भाषण करावं. उपस्थित सर्व बंधूंनी मिळून आज या ठिकाणी महाडीपीटी पोर्टलवरील कृषी यांत्रिकी तालुकास्तरीय मेळावा आणि शेतकरी, विक्रेते, उत्पादक यांचा समन्वय कृषी प्रदर्शन मेळावा या ठिकाणी आयोजित केला. या मेळाव्यासाठी खैरनार साहेब, उपविभागीय अधिकारी, मारुती साळे तालुका कृषी अधिकारी, हनुमंतराव खाडे मंडळ कृषी अधिकारी आणि त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी आलेला आहे. त्यांनी गेल्या 1 तासापासून आपल्याला कृषीविषयक अतिशय सुंदर आणि सोबत अशी माहिती दिली. शेतकऱ्यांनी काही लाभही घेतला आहे आणि काहींना ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्याबद्दल त्यांनी काही प्रश्न आणि सूचना या ठिकाणी दिल्या. आता दादांनी सांगितलं 2 एकर क्षेत्र असल्यावर आम्ही काय करायचं त्याची योजना काही आहेत का, आणि हा बरोबर मुद्दा आहे. जो लहान शेतकरी आहे तर ट्रॅक्टर घेता येणार नाही निश्चित करायला, त्याची कुवत त्याप्रमाणे नाही, परंतु त्याचंही त्यात काय बसवता येते, त्याला काय सुविधा दिल्या जातील याचा आपण प्रयत्न करावा अशी मी आपल्या सर्वांना अधिकाऱ्यांना विनंती करतो. याच ठिकाणी हिरवे मॅडम असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, गावात फिरून शेतीमध्ये बांधावर जाऊन त्या शेतकऱ्यांनी कोणतं पीक घेतलंय, त्याला काय करावं लागेल, कोणतं औषध मारावं लागेल, याची निगा कशी ठेवायची याबद्दल इतंभूत माहिती त्या या ठिकाणी देत असतात. आणि सर्वच कृषी पर्यवेक्षक असो किंवा अधिकारी असो या गावामध्ये मी पाहतोय तसं जवळजवळ 7-8-10 वर्षापासून अतिशय चांगले प्रयत्न केलेत. जे शेतकरी त्यांच्यापर्यंत पोहोचतायत त्यांना अनुदानाचा लाभ त्यांनी दिलाय आणि म्हणून मी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचं मनपूर्वक असा आभार मानतो. त्यांनी आता जो कृषी मेळावा अवजार मेळावा ठेवला आहे ते अवजार आपण पाहून घेऊन त्याची जे काही योजना असतील त्या योजना व्यवस्थितपणे समजावून घ्याव्यात. आपल्याला तो घेता येतो का, तो घेण्यानं आपल्या शेतात मजुरी वाचणार आहे का,
त्याची निगा आपल्याला ठेवता येणार आहे का, अशा सर्वच बाबींचा विचार करावा आणि तो घ्यावा. या ठिकाणी सर्व अधिकारी या ठिकाणी आले, आपल्याला बहुमोल असं मार्गदर्शन केलं. याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीनं आपल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. असाच कार्यक्रम भविष्यामध्ये ज्या ज्या काही योजना असतील त्या आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात. आता दादांनी सांगितलं की ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे काही योजना आहेत का, बरोबर आहे. ज्या काही योजना आमच्यापर्यंत येत असतात त्या आम्ही दौंडी रुपये गावात फिरवत असतो. आत्ताच आमच्याकडे गाई गोठ्याची स्कीम आलेली आहे, ती 2 दिवसानं आम्ही फिरवणार आहोत. ज्याला गाई गोठा करायचा आहे, त्याच्या काही सवलती असतील, त्याला काही मानधन असेल, ती शासनाकडून मिळणार आहे आणि ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध होतो अशी आपल्याला ग्वाही देतो. आणि या ठिकाणी मला बोलवलं, या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित झालेला आहे की कमी अल्प शेतकऱ्याला लाभ मिळतो का, 2.20 पासून म्हणजे 20 गुंठ्यापासून तर अगदी जास्तीत जास्त 5 हेक्टरपर्यंत त्याला कुठल्याही याची क्षेत्राची अट नाही. उलट जास्तीत जास्त योजना ह्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनाच आहे. म्हणजे 20 गुंठ्यापेक्षा जास्त जे क्षेत्र आहे त्याला सर्व योजनांमध्ये त्या ठिकाणी लाभ घेता येतो. असं काही नाही की मोठ्या शेतकऱ्यांना, याच्यामध्ये अनुदानामध्ये फरक आहे की जे अल्प शेतकरी आहे त्यांना 50% अनुदान आहे आणि जे मोठे शेतकरी आहे त्यांना 40% अनुदान आहे. हाच एवढा मोठा याच्यामध्ये फरक आहे. परंतु जास्तीत जास्त योजना ह्या सगळ्या छोट्या शेतकऱ्यांनाच आहे. अतिशय अल्प काळात या महाडीबीटी जो शेतकरी, विक्रेते आणि त्या ठिकाणी उत्पादक यांचा समन्वय मिळावा या ठिकाणी याच्यामध्ये छोट्या शेतकऱ्यांना आव्हानाच्या माध्यमातून सुद्धा जिल्हा परिषद निधीमधून भरपूर स्कीम आहेत त्या त्यांनी दिलेल्या आहेत. तर निश्चितच आपले महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत सुद्धा जास्तीत जास्त योजना ह्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपण त्या ठिकाणी देऊ. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा जो तालुकास्तरीय समन्वय मेळाव्यासाठी त्या ठिकाणी छोटंसं प्रदर्शन पण भरवलेलं आहे. कृपया सर्वांनी पाहावं, त्याच्यात त्या ठिकाणी शंका विचाराव्या आणि त्यानंतरच त्या ठिकाणी आपण जायचं आहे. तर या कार्यक्रमासाठी आमच्या उपयोगाचे उपयोगी कृषी अधिकारी माननीय खैरनार साहेब उपस्थित राहिले, वेळात वेळ काढून अतिशय चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलं, त्यांचं या ठिकाणी आभार. आपले आबा सायकर जिल्हा परिषद सदस्य हेही वेळात वेळ काढून त्या ठिकाणी आले, आपणाला मार्गदर्शन केलं, त्यांचे आभार. त्याचप्रमाणे आमच्या तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी माननीय साळेसाहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनी मार्गदर्शन केलं, त्यांचा आभार. आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच माननीय अरुण दादा गायकवाड साहेब यांनी अतिशय चांगलं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं, त्यांचाही आभार. त्याचप्रमाणे ज्या लाभार्थी शेतकऱ्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं त्यांचाही आभार. या सर्व शेतकरी मेळाव्या संदर्भात सर्व मान्यवरांचं आणि सर्व शेतकरी बंधूंचे या ठिकाणी जाहीर आभार आणि कार्यक्रम संपला असं अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. धन्यवाद. त्याच्यानंतर मग प्रदर्शनाला भेट त्या ठिकाणी द्यायची आहे. माहिती ग्रामपंचायतच्या माध्यमातून गायकवाडवाडी या माझ्या छोट्याशा गावामध्ये महाडीबीटी पोर्टल कृषी यांत्रिकीकरण तालुकास्तरीय मेळावा आज कृषी विभागामार्फत या ठिकाणी आयोजित केला होता. त्या आयोजनाचा सन्मान कृषी विभागामार्फत आमच्या छोट्याशा या ठिकाणी गावाला दिला. त्याबद्दल प्रथमतः मी या ठिकाणी कृषी विभागाचं मनापासून या ठिकाणी माझ्या ग्रामस्थांच्या वतीनं वरती ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो. सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होत असताना या ठिकाणी या भागातील सर्व शेतकऱ्यांना, अल्पभूधारक असतील, मोठे शेतकरी असतील, या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा फायदा यांत्रिकीकरणाचं त्या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांनी ठेवलं. या ठिकाणी विशेषतः जे अधिकारी उपस्थित राहिले, पुण्याचे कृषी अधिकारी फुलबाजी सुनील खैरनार साहेब, तालुका कृषी अधिकारी मारुती साळेसाहेब, हनुमंत खाडेसाहेब, आमचे तुगलक साहेब असतील, लाळे साहेब असतील, सर्व मान्यवर, हिवरे मॅडम असतील, या ठिकाणी खूप चांगला शेतकरी वर्ग या भागात काम करतो. अल्पभूधारक शेतकरी साधारणतः फुरसुंगीसारख्या जुन्या कॅनलवरून स्वतः त्या ठिकाणी लाईन आणून आम्ही 2 लिफ्ट योजना या ठिकाणी
20-20, 21-21 शेतकरी या ठिकाणी एकत्रित करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या लाईन त्या ठिकाणी चालू आहे. वडकी बाग असेल, फुरसिंगी बाग असेल, लोणी काळभोर बाग असेल, या तीनही विभागामध्ये माझ्या वडकी बागातील शेतकऱ्यांचं क्षेत्र त्या ठिकाणी मोडत असतं आणि सर्व शेतकरी त्या ठिकाणी शेतीवर अवलंबून असणारा शेतकरी आहे. आज शेती करत असताना जोडधंदा करतायत, दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, यासारखे व्यवसाय करून आपलं उत्पन्न वाढवण्याचं त्या ठिकाणी काम करतात. आणि या सर्व गोष्टी करत असताना आपल्या हवेलीचे कृषी विभाग असेल, पुण्याचा कृषी विभाग असेल, एक चांगल्या प्रकारचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत असताना आज त्या ठिकाणी गांडूळ खताचे प्रकल्प आमच्या इकडे होत आहेत, ऊसाचे वगैरे बियाणांचे प्रकल्प चांगल्या पद्धतीचे होत आहेत. चांगल्या पद्धतीच्या कार्यक्रमासाठी, चांगल्या पद्धतीच्या नियोजनासाठी प्रामुख्याने या कृषी विभागामार्फत आम्हाला प्राधान्य दिलं आणि हे प्राधान्य देत असताना आज गावचे सरपंच या ठिकाणी अरुणदादा गायकवाड होते, आमचे स्थानिक ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्रदाते गायकवाड, स्थानिक सदस्य महेश गायकवाड, चांगली मंडळी त्या ठिकाणी काम करतात. चांगल्या पद्धतीची कृषी विभागात आवड असणारी मंडळी त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे तुम्ही गावाचं स्वरूप जरी पाहिलं तरी वेगळे पण त्या ठिकाणी पटकनपणाने तुमच्या अधिकाऱ्यांची असेल सर्वांच्या लक्षात येईल. प्राथमिक शाळा असतील, अगदी स्मशानभूमी असेल, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हे वृक्षारोपण, झाडं वगैरे त्या ठिकाणी सगळी हिरवाई त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असते. पुनश्च एकदा या निमित्तानं मी सर्व कृषी विभागाचं मनापासून आभार मानतो. एक चांगल्या प्रकारची संधी आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी वर्गाला आपण मिळवून दिली, त्याबद्दल सर्व अधिकारी वर्गाचा आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. आहेत पॉवर टिलर गिरीज कंपनीचे आहेत 15 HP 14 HP आणि ॲग्रो कंपनीचे पॉवर विडर आहेत, पेट्रोलमध्ये, डिझेलमध्ये ब्रश कटर आहेत. बाकी कोणाला आता फार्मर आहेत यांना तर लॉनमोर वगैरे लागणार नाही, लॉनमोर वगैरे पण आहेत. ते शेतकऱ्यांसाठी आपल्याला पॉवर विडर आणि पॉवर टिलर. लॉनमोर म्हणजे तुमचे ते कटिंग करून हो MIT कॉलेजवर आपल्याकडे शक्यतो पॉवर विडर आणि पॉवर टिलर आपल्याला बागेमध्ये लागतात मेन पॉवर विडर आणि पॉवर टिलर. त्याच्यामध्ये आपल्याकडे पेट्रोलमध्ये आहे, डिझेलमध्ये आहे, काही इलेक्ट्रिक स्टार्ट आहे. तुम्ही शेतीसाठी वापरू शकता, बागेसाठी त्याला अटॅचमेंट आहे, रिपेअर आहे, पास आहे, पंप लावू शकता. तुम्ही एक्स्ट्रा पण बोलून घेऊ शकता आपल्याकडं. व्यापारी त्याला माडी बिडी सबसिडी पे करतात. त्याच्यामध्ये आपली शक्यतो पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट आपले टेस्ट रिपोर्ट वगैरे सगळे आहे. फक्त सर फार्मरचं काय होतं, काही जण पॉवर टिलर म्हणून भरतात अर्ज, तर 8 HPच्या बिलो त्यांचं पॉवर टिलर म्हणून येतं, पण त्यांचं पॉवर विडर मग त्यांना घ्यायचं असतं. अशा वेळेस त्यांचं कॅन्सल. त्यासाठीच आपण आज कार्यक्रम ठेवला होता. चुकली होती शेतकऱ्यांची. काय होतं तिथं माझ्याजवळ असे येऊन गेले मधले पण आहेत, बाकी आसपासचे पण आहेत. त्यांना पॉवर विडर पाहिजे, पण पॉवर टिलर पॉवर टिलर मध्ये अर्ज भरला ना तुम्ही, पॉवर विडर सुद्धा खरेदी करू शकता. त्यांना भेटलं नाही सर, त्यांची कॅन्सल झाली. ते म्हणतात आम्हाला नाही म्हणले. नाही, त्यांनी माहिती पूर्णपणे घेतली नसेल, त्यांनी पूर्णपणे माहिती घेतली, त्यांना मिळू शकत. तुम्ही पॉवर विडरचा अर्ज केला आणि पॉवर टिलर घ्यायचं म्हणलं तर नाही मिळत तुम्हाला. हा, तशी कॅन्सल झाली त्याच्या. पॉवर विडर द्यायचं त्यांना काय होते अर्जाला ती पॉवर तुमच्याकडे आंतरमशागतीचे अवजार बागा आहे, ऊसाचं क्षेत्र मोठं आहे. भर लावायला गावाच्या वतीने मनापासून पुढे ऐका, आणखीन एक दुसरे डीलर आहेत आपले स्वर्थपडीचे. त्यांच्याकडे ऊसामध्ये, फळबागेमध्ये जे काही लहान लहान अवजार आहेत त्याच्या संदर्भात ते माहिती सगळे. नमस्ते, मी गौरव कुंजे, देशमुख हायटेक इरिगेशन अँड फार्म एजन्सीज हे आमची डीलरशिप आहे जैन इरिगेशनची. जैन इरिगेशन सोबत आपल्याकडं BCS, टेक्सास, ट्यूबर्ट अशा मशिनरीमध्ये आणि ड्रिपमध्ये 2-3 कंपन्यांची डीलरशिप आहे आपल्याकडं. तर आपण स्प्रिंकलरमध्ये मायक्रो स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर, सूक्ष्म तुषार जे असतं त्या प्रकारचे आपण स्प्रिंकलर प्रोव्हाइड करतो. आणि ड्रिपमध्ये सुद्धा आपण इनलाईन जे आपले तोडमाल असतो, तोडमालाला आपण प्रोव्हाइड करतो.
आणि फळबागेसाठी ऑनलाईन ड्रिप असतं. रेग्युलर प्लेन लॅटरल असेल त्याला- आणि ऑनलाईनचं लक्षात आला कन्सेप्ट. हा इनलाईन जे असते ते आपण जे तोडमाल घेतो त्याचे पिकं तुमच्या जवळजवळ असतात, टोमॅटो, वांगी वगैरे, त्याचा आपण जो बेड काढतो तो बेड पूर्ण भिजवण्यासाठी जे असतं ते इनलाईन असतं. 40 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर पासून 50 सेंटीमीटर 60 सेंटीमीटर मिळतं. हा. जे गोल गोल वर लावतं ते ऑनलाईन होतं. हा आणि वरून जे आपण ड्रिपर लावतो ते ऑनलाईन असतं. ऑनलाईन प्रेशर कम्पेन्सेटिंग ड्रिपर वापरतो. इनलाईन मध्ये एका तासाला 4 लिटरचा ड्रिपर असतो रेग्युलर, आणि त्यामध्ये आपण चॉईस करू शकतो. 2 लिटर सुद्धा घेऊ शकतो, 4 लिटर सुद्धा घेऊ शकतो. 8 लिटर शेतकरी माझा थोडी आयडिया द्या. 2 लिटर म्हणजे एका तासामध्ये तेवढं जे पाणी पडतं त्या ड्रिपर 2 लिटर भरतं. आणि दुसरं जे 4 असेल तर 4 लिटर तासाला पडतं. तासाला 8 लिटर जे असतं 14 लिटर ऑनलाईन ड्रिप जे असतं फळबागेला ती आहे ना बरोबर आहे तुम्ही म्हणताय. तुमचे ते आणि जाम होतात. नाही इनलाईनला ऍसिड ट्रीटमेंट हा एक प्रकार ऑप्शन असतं. हा सगळ्यात तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं माहिती आहे का? पाण्यासाठी इकडे चांगलं नाही पीएच आहे, पण आपल्या तर शेतकऱ्यांचा ग्रह काय माहिती आहे का सगळ्यात मोठा, की ड्रिप केलं की फक्त बटन दाबायचं. पण त्या ड्रिपला सुद्धा काहीतरी मेंटेनन्स हा भाग असतो. तुम्ही 8 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा तुम्ही ते एंड कॅप वगैरे फोडून तुम्ही फ्लश केलं ना, तुम्हाला ऍसिड ट्रीटमेंट करायची पण गरज नाही पडत लवकर. प्लस केलेलं तुमचं कचरा बऱ्यापैकी निघून जातो. पीएचचं म्हणतो ना क्षार, मग क्षाराला काय करायचं, आपलं रेग्युलर वर्षामध्ये म्हणजे आपण खतं सोडता, खतांसोबत पीएच कमी करायचे जे लिक्विड ते सोडायचे, त्याने सुद्धा तुमच्या क्षाराला बऱ्यापैकी सुंदर अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जास्त काय बोलणार नाही, एक छोटंसं मनोगत व्यक्त करतो. वडकी गावातील आज हा जो शेतकऱ्यासाठी एक सुंदर असा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो, देऊ भारी देऊ भरारी, देऊ भारी देऊ भरारी, वडकी गायकवाडचे शेतकरी लय भारी.
आहे